Hello friends. So next topic very important रेग्युलेशन ऑफ ब्रिदिंग. तर आपलं ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम झाले आहे, त्याचे चारही स्टेज झाले आहेत आपले. वन सेकंड. आणि आता या चारही स्टेज नंतर रेस्पिरेशनचं मेकॅनिझम तर डोक्यात आलं आहे. ब्रिदिंग, इंटरनल रेस्पिरेशन, एक्सटर्नल रेस्पिरेशन अँड सेल्युलर रेस्पिरेशन असे चार स्टेज आपण घेतले आहे. आता ॲक्च्युली हे जे सगळं रेस्पिरेशन चालतं याला कुठंतरी रेग्युलेट करणं आवश्यक आहे, ज्याला आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणतो. So that control or coordination, that is simply called as regulation, is carried out normally brain. पण ब्रेन मधला कोणता पार्ट आहे? एक आहे पॉन्स व्हॅरुलाय अँड सेकंड इज मेडुला ऑब्लॉंगेटा. पुढे आपण बघू अजून जेव्हा आपण ब्रेनचा ॲक्च्युअल चॅप्टर स्टार्ट करू. तर आपल्या ब्रेनमध्ये दोन सेंटर आहेत ज्याला रेस्पिरेटरी सेंटर म्हटलं जातं. वन इज द पॉन्स व्हॅरुलाय अँड सेकंड इज मेडुला ऑब्लॉंगेटा. ॲक्च्युअली इज अ पार्ट यातला हे दोन्ही पार्ट हाइंड ब्रेनचे आहेत. जर तुम्ही डायग्राम बघितली इन शॉर्ट तुम्हाला त्या डायग्राममध्ये क्लिअर दिसेल. हा इथे असतो एक पार्ट दॅट इज पॉन्स व्हॅरुलाय आणि दुसरा असतो मेडुला ऑब्लॉंगेटा. हा पूर्ण हाइंड ब्रेनचा पार्ट आणि जो मेडुला कंटिन्यू होतो ॲज अ स्पायनल कॉर्ड, त्याला ब्रेन स्टीम सुद्धा म्हटलं आहे. सो दे आर ॲक्च्युअली टू सेंटर ऑफ ब्रेन विच कॅन नॉर्मली रेग्युलेट द रेग्युलेशन ऑफ ब्रिदिंग और रेस्पिरेशन म्हणता येईल. थोडासा इझी नाही आहे किंवा हार्ड नाही आहे, पण एक खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट की कशा पद्धतीने हे सगळं होतं, कशा पद्धतीने लंग्सचं जे एक्सपांड आणि डिप्लेशन चालतं हे कसं कंट्रोल केलं जातं बाय मीन्स ऑफ ब्रेन अँड इट्स टू पार्ट. नाउ सी रेग्युलेशन ऑफ ब्रिदिंग. सो रेस्पिरेशन इज अंडर अ ड्युएल कंट्रोल. तर पहिला मुद्दा हा आपण घेऊ की रेस्पिरेशनचं जे टोटल रेग्युलेशन किंवा कंट्रोल आहे हे दोन माध्यमातून चालतं. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वन इज द नर्वस कंट्रोल विच इज कॅरिड आउट बाय डिफरंट टाइप्स ऑफ नर्व्स, ज्याला आपण तिथे ॲफरंट नर्व्स, इफरंट नर्व्स असे दोन आपण जनरली घेतो. एक असोसिएशन नर्व सुद्धा असतात. सो बॉडीमध्ये मल्टिपल नर्व्स आहेत. तिथे सुद्धा ब्रिदिंगचं जे टोटल कंट्रोल आहे ते पहिलं नॉर्मली कॅरी आउट होतं मेनली नर्वस कंट्रोलच्या माध्यमातून. कारण कितीही म्हटलं तरी रेस्पिरेशन हे एकदम कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे. आणि दुसरं असतं केमिकल कंट्रोल, दॅट इज बाय मीन्स ऑफ ग्लँड्स. केमिकल कंट्रोलमध्ये ग्लँड्स येतील, ग्लँडनी तयार केलेले हार्मोन्स येतील. तसे दोघांच्या माध्यमातून किंवा दोघांच्या असोसिएशनमध्ये हे पूर्ण कम्प्लीट केलं जातं. बट रिमेंबर दॅट नर्वस कंट्रोल इज फास्टर दॅन द केमिकल कंट्रोल. आणि म्हणून रेस्पिरेशन कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे. प्लस तिथे कुठेतरी खंड पडायला नको, ऑक्सिजनची कंटिन्युअसली गरज असते, तोही पार्ट ॲट द लास्ट क्लिअर केला आहे. सो जनरली यात मेन जो आहे तो नर्वस कंट्रोल आहे, पण बऱ्याचदा ग्लँड आणि त्या माध्यमातून सिक्रेट झालेले हार्मोन सुद्धा तेवढेच महत्त्वाचे या ठिकाणी येतील. सो रिमेंबर respiration is under control. There is of dual control. One is the nervous control, that is by means of nerves, and second is chemical control, that is bring about by the hormones produced by gland, that is endocrine system as well as exocrine system. Now आता हे जनरल रेफरन्स दिलाय की नॉर्मल ब्रिदिंगचा जो रेट आहे तो आपला ॲडल्टचा आहे 12 टाइम्स पर मिनिट. बट ॲज पर ॲज इन्फॅन्ट इज कन्सर्न, जो खूप लहान बाळ आहे तो जनरली एका मिनिटामध्ये 44 वेळा ब्रीथ करतो. So rate of breathing is 12 times per minute in adult and 44 times per minute in infant. जो खूप लहान बाळ आहे त्याचं ब्रिदिंगचा रेट खूप फास्ट होतो. तुम्ही जर त्याच्या चेस्टला हात लावला तर तुम्हाला ब्रिदिंगचे क्लिअर कट जे फिलिंग होईल ते खूप फास्ट होईल. तर त्यांच्यामध्ये ते थोडंसं जास्त राहतं, कारण तेवढंसं प्रॉपरली कंट्रोल तिथं होत नाही आणि म्हणून जनरली तिथे रेट जास्त आहे. नाऊ स्टेडी रेट ऑफ रेस्पिरेशन इज कंट्रोल बाय पॉन्स अँड मेडुला. आता स्टेडी म्हणजे नॉर्मली आपण जसं आता मी बोलतोय, आता रेस्पिरेशन चालू आहे, एखादं काम करतोय आपण किंवा कोणतेही प्रॉपरली म्हणजे झोपण्याच्या वेळेस असो किंवा जेवणाच्या वेळेस असो, जो एक स्टेडी रेट असतो जे आपण म्हणतो ना की 72 टाइम्स पर मिनिट, हा स्टेडी रेट जो आहे रेस्पिरेशनचा किंवा ब्रिदिंगचा, इट इज कंट्रोल बाय टू व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ द ब्रेन, दॅट इज वन इज द पॉन्स व्हॅरुलाय अँड सेकंड इज द मेडुला ऑब्लॉंगेटा. Pons varuli and medulla oblongata, as that two part of brain control the breathing, so it is called as respiratory centers. म्हणून या दोघांना म्हणायचं आपल्या ब्रेन मधले रेस्पिरेशनचे मेन सेंटर, जिथून हे सगळं टोटल रेग्युलेशन किंवा काय म्हणता येईल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन कॅरी आउट होतं. नाव सी आता ठीक आहे, हे दोन तर आहे, पण जसं मी म्हटलं की नर्वस कंट्रोल, मग इथे नर्व्स असतात बॉडीमध्ये. डॉर्सल, लॅटरल, व्हेंट्रल अशा वेगवेगळ्या साईडला नर्व्स आल्या आहेत. डॉर्सल म्हणजे बॅक साईडच्या नर्व्स, व्हेंट्रल म्हणजे फ्रंटच्या नर्व्स आणि लॅटरल म्हणजे साईडच्या नर्व्स. हे थोडेसे आपण अँगल्स घेतले आहे.
फ्रंट असेल तर आपण व्हेंट्रल म्हणतो, बॅक असेल तर डॉर्सल म्हणतो आणि साईडचे जे असतात त्याला लॅटरल म्हणतो. क्लिअर. आता पॉन्स आणि मेडुला दोघेही जण आहेत, पण हे लक्षात ठेवा की रेस्पिरेशनमध्ये पुन्हा इन्स्पिरेशन आणि एक्सपायरेशन हे दोन पुन्हा पार्ट येतात. त्यामुळे हे सेंटर थोडे वेगळे झाले आहेत. एखादा सेंटर मेडुलाकडे असेल तर एखादा पॉन्सकडे आहे. आणि काही जे लॅटरल व्ह्यूज आहेत, जनरली लॅटरल नर्व्स आहेत, ते दोघांनाही कंट्रोल करतील. So by means of that two part of breathing, that is inspiration and expiration, is carried out by, it's regulated by two very important parts, that is pons and medulla. Now see, regulation of depth breathing. आता डेप्थ ब्रीदिंग म्हणजे काय, तर बरेचदा आता आपण खूप जोराने श्वास घेतो किंवा कमी घेतो, कधी कधी हळू घेतो. तिथे डेप्थ ब्रीदिंगचा अर्थ आलाय स्टडी. क्लिअर. पण आता मुद्दा काय, तर बरेचदा काय होतं की रेस्पिरेशन करताना हे ऍक्च्युली नॅचरल प्रोसेस आहे, असं की आपण नाही बाबा खूप आता चेस्ट म्हणजे इन्स्पायरेशन झालं, खूप जास्त होऊन राहिलं आहे, तर हे सगळं जे ॲक्च्युली आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, त्याला जसं आपण इनव्हॉलंटरी म्हणतो. तो पॉईंट मला वाटतं लिहिला आहे मी, येस सॉरी. नॉर्मल ब्रीदिंग इज अ इनव्हॉलंटरी प्रोसेस. आता इनव्हॉलंटरी तुम्हाला माहिती आहे, दॅट इज द प्रोसेस विच इज नॉट कंट्रोल बाय अवर विल पॉवर. सो हे नॅचरली होऊन जातं, आपला कंट्रोल त्यावर नाही आहे, कंट्रोल करणारा आहे तो बरं प्रॉपरली त्या ठिकाणी करतोय, म्हणून त्याला इथे डेप्थ ब्रीदिंग म्हटलं आहे. सो रेग्युलेशन ऑफ डेप्थ ब्रीदिंग म्हणजे खूप जोऱ्याने किंवा खूप हळू असं नाही, पण स्टेडी सुद्धा त्यामध्ये येईल, हायर रेस्पिरेशन सुद्धा येईल, लोअर सुद्धा येईल. सो ऑल टाइप्स ऑफ रेस्पिरेशन इज कॉमनली कॉल्ड ॲज रेग्युलेशन ऑफ डेप्थ ब्रीदिंग. इट इज कंट्रोल बाय नॉर्मली ॲट 3 सेपरेट पॉईंट्स. तसे 2 मेन सेंटर आहे, परंतु आता नर्वस कंट्रोलही आहे, केमिकल कंट्रोल आहे, त्यामुळे पुन्हा इथे 3 ॲक्च्युअल सेंटर येतात. नाउ सी, फर्स्ट इज द डॉर्सल न्यूरॉन ग्रुप. तर एक पहिला जो येतोय दॅट इज द डॉर्सल साईडमध्ये जे न्यूरॉनचे ग्रुप आहे आपले, तो जनरली या रेग्युलेशनमध्ये इन्व्हॉल्व आहे, जो मेन आहे डॉर्सल न्यूरॉन ग्रुप इन मेडुला. मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये, तसंही तो मेडुला बॅक साईडला असतो, तर बॅक साईडचा डॉर्सल न्यूरॉनचा पूर्ण ग्रुप. आणि हा काय कंट्रोल करतोय, तर हा इन्स्पिरेशन सेंटर आहे. जसं मी म्हटलं 2 पार्ट आले आहेत. सो न्यूरॉन ग्रुप इन मेडुला, दॅट इज डॉर्सल साईड. न्यूरॉन ग्रुप ऑफ मेडुला इन डॉर्सल साईड, दॅट इज बॅक साईड, controls the inspiratory center or inspiration. Second, ventrolateral group in medulla. पुन्हा मेडुला आता व्हेंट्रोलॅटरल म्हणजे आता फ्रंटचा आणि साईडचा दोन्ही, ठीक आहे. फ्रंटल न्यूरॉन आणि लॅटरल न्यूरॉन, पण मेडुला मधलेच हे दोन्ही कंट्रोल करतात. सो व्हेंट्रोलॅटरल ग्रुप इन मेडुला कंट्रोल इन्स्पिरेशन ॲज वेल ॲज एक्सपायरेशन, म्हणून त्याला म्हटलं इन्स्पिरेशन ॲज वेल ॲज एक्सपायरेशन सेंटर. पहा, डॉर्सल आहे तो इन्स्पायरेशन सेंटर आहे मेडुला मधलाच. मेडुला मधला व्हेंट्रोलॅटरल आणि म्हणजे फ्रंट आणि लॅटरल साईड आला आता इन्स्पायरेशन ॲज वेल ॲज एक्सपायरेशन. अँड थर्ड, न्यूमोटॅक्झिक सेंटर इन पॉन्स वेरुला आहे. पॉन्स वेरुलामध्ये एक सेंटर आहे ज्याला म्हटलं आहे न्यूमोटॅक्झिक. येस, न्यूमोटॅक्झिक सेंटर, पी सायलेंट आहे. न्यूमो म्हणजे पुन्हा न्यूरॉनचा रेफरन्स त्या ठिकाणी आलाय म्हणून शब्द घेतलाय. न्यूमोटॅक्झिक सेंटर इन पॉन्स वेरुला आहे. हा ऍक्च्युली रेस्पिरेशनला लिमिटेशन आणतो. म्हणजे आता कुठेतरी आपण करतोय रेस्पिरेशन प्रॉपरली, इन्स्पायरेशन एक्सपायरेशन होते आहे, जे जनरली पहा मेडुला कंट्रोल करतोय बाय मीन्स ऑफ डॉर्सल अँड व्हेंट्रोलॅटरल. कुठेतरी त्याला म्हणजे खूप जास्त जर होऊन राहिलं आहे रेस्पिरेशन किंवा त्रास होईल, इतकंही नाही झालं पाहिजे, बहुत ज़्यादा तकलीफ भी नहीं होना चाहिए, तो उसको कहीं ना कहीं इनहिबिट करना पडेगा, कुठेतरी थांबवावं लागेल. आणि थांबवण्यासाठी आपण काय म्हणतोय, इनहिबिटरी पार्ट, अँड दॅट इज कंट्रोल बाय येस न्यूमोटॅक्झिक सेंटर इन पॉन्स वेरुला. सो इन दिस वे at 3 different center टोटल इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन, मग ते एक खूप जास्त असो किंवा कमी असो, कुठे लिमिटेशन पाहिजे म्हणून तिथे पॉन्स वेरुला आहे. आणि नॉर्मल चाललाय म्हणून तिथे मेडुलाचे डॉर्सल, व्हेंट्रल आणि लॅटरल पार्ट, त्या ठिकाणी असणाऱ्या नर्व्स या माध्यमातून हे सगळं कॅरी आउट केलं जातं. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, अ न्यूमोस्टिक सेंटर इन मेडुला इज अँटॅगोनिस्टिक टू न्यूमोटॅक्झिक सेंटर. आता पहा, मेडुलामध्ये पुन्हा एक एक्स्ट्रा सेंटर आलाय, तो आहे अन्युस्टिक सेंटर. अन्युस्टिक सेंटर हा अँटॅगोनिस्टिक आहे. अँटॅगोनिस्टिक म्हणजे काय, तर रेस्पिरेशन किंवा कोणत्याही गोष्टीला प्रॉपरली करण्यासाठी, त्याचा शब्द मी मगाशी लिहिलाय. अँटॅगोनिस्टिक मीन्स शोईंग ऑर फिलिंग ऍक्टिव्ह अपोजिशन टुवर्ड्स समवन. ऍक्टिव्ह अपोजिशन टुवर्ड्स समवन म्हणजे जसं आता रेस्पिरेशन बद्दल जर बोलतो म्हटलं तर अँटॅगोनिस्टिकचा अर्थ काय, तर एखादी गोष्ट आपण करतोय त्याला अपोज करणारा सेंटर. म्हणजे जसं रेस्पिरेशन मी करतोय प्रॉपरली
किंवा ते रेस्पिरेशन प्रॉपरली होत असताना हाय झालं तर त्याला कुठेतरी लिमिटेशन आणावं लागेल, म्हणजे त्याला अपोजिशन करावं लागेल. म्हणजे सरळ सरळ असं समजा कुठेतरी स्टार्ट झालंय आणि ते स्टार्ट नॉर्मल चालते ठीक है, पण जर ते हाय चाललं त्याला थांबवण्याचा सेंटर. कोई भी चीज़ नॉर्मली हो रही है, नॉर्मल या स्टेडी रेट से हो रही है, लेकिन अगर वो हाई जा रही है जिसकी वजह से बॉडी को तकलीफ होगी या पर्टिकुलर वो दैट पर्टिकुलर कैन से दैट रेस्पिरेटरी सिस्टम विल बी अफेक्टेड, उस पर अफेक्ट हो सकता है, तो उसको कहीं ना कहीं रोकना पडेगा, त्याला थांबवावं लागेल. असं थांबवण्याचं काम म्हणजे इनहिबिटरी काम पुन्हा करणार एक पुन्हा सेंटर मिडुलामध्ये आहे. तसा हा सेंटर पॉन्समध्ये पाहिजे होता आणि आहे, पण यासोबत पुन्हा मिडुलामध्ये तो अन्यूमोस्टिक सेंटर आलाय जो हायर ब्रिदिंगला, म्हणजे ब्रिदिंग खूप जास्त होऊन झाले ज्यामुळे त्रास होईल त्याला इनहिबिट करतो. अँड दॅट इज द अन्यूस्टिक सेंटर इन मिडुला विच इज अँटॅगोनिस्टिक. अँटॅगोनिस्टिक म्हणजे सरळ सरळ एखाद्या हायर पॉइंटला अपोज करतो. क्लिअर. तर इथे 4 सेंटर झाले. एक होता डॉर्सल न्यूरॉन ग्रुप इन मिडुला, हा इन्स्पिरेटरी सेंटर म्हणून आहे. दुसरा व्हेंट्रोलॅटरल ग्रुप इन मिडुला, दोन्ही पॉन्स मधला न्यूमोटॅक्सिक सेंटर जो इनहिबिट करतो, आणि पुन्हा मिडुला मधला अन्यूस्टिक सेंटर जो पुन्हा अपोज करतो. असे 4 सेंटर या ठिकाणी झाले. हा एक एमसीक्यू साठी खूप महत्त्वाचा रेफरन्स लक्षात ठेवा. क्लिअर ना. आता ऍक्च्युअल काय होतं, कशा पद्धतीनं पॉन्स आणि मिडुला हे करते आहे, तर आपल्या बॉडीमध्ये बरेचसे रिसेप्टर असतात. रिसेप्टर मीन्स विच रिसीव्ह द स्टिम्युलस फॉर पर्टिक्युलर वर्क डन. आता रेस्पिरेशन करतोय म्हणजे कुठं समजा आता मी इन्स्पिरेशन केलं आणि लंग्स खूप स्ट्रेच झाले, आता खूप जास्त स्ट्रेच झाले तर त्या लंग्समध्ये ब्रेकडाऊन होऊ शकते. मग अशा वेळेला कोणीतरी तिकडे सिग्नल पाठवतो आणि ते सिग्नल रिसीव्ह करणारे रिसेप्टर, कोणतंही स्टिम्युलस रिस्पॉन्स सगळ्यांना माहिती आहे. सो रिसेप्टर आर द स्पेशल टाईप ऑफ बायोमॉलिक्यूल. रिसेप्टर आर स्पेशल टाईप ऑफ मसल्स, टिश्यू, काही येऊ शकतं विच कॅन रिसीव्ह द स्टिम्युलस फॉर पर्टिक्युलर थिंग. एखाद्या प्रॉपर कोणत्याही गोष्टीचं तिथून मिळणारं स्टिम्युलस रिसीव्ह करणारे टिश्यू असो, बायोमॉलिक्यूल असो किंवा मसल असो, त्याला म्हणायचं रिसेप्टर. ठीक आहे. रिप्लेस ॲक्शनमध्ये रिसेप्टर हा शब्द आपला गेलाय. तर रिसेप्टरचं एक इथे पॉईंट येईल. त्यानंतर नर्व्स भरपूर आहेत, त्यामध्ये एक नाव येईल तर वॅगस नर्व, कारण रेस्पिरेटरी सिस्टीमशी डायरेक्टली कनेक्ट असणारी वॅगस नर्व. नाव सी काय होतं ॲक्च्युली. सो नाव ड्युरिंग इन्स्पिरेशन, आता जसं मी श्वास घेतला, इन्स्पिरेशन केलं, व्हेन लंग्स एक्सपांड टू क्रिटिकल पॉईंट. बघा एक पहिले लक्षात घ्या, तर नॉर्मल स्टेडी रेट आहे तर यातलं काहीच होत नाही, कारण नॉर्मली सगळं चालू आहे त्यामुळे रेग्युलेशनची गरज नाही, प्रॉपर सगळं चालू आहे. कुठेतरी ते जर कमी होत असेल किंवा वाढत असेल तर मात्र मग इथे या रिसेप्टरच्या माध्यमातून हे कंट्रोल केलं जातं. नॉर्मल कंट्रोल तर आहेच कारण ते इनव्हॉलंटरी आहे. बट सपोज खूप जास्त एक्सपान्शन झालं आहे, म्हणजे ड्युरिंग इन्स्पिरेशन वेन लंग्स एक्सपांड टू क्रिटिकल पॉईंट, खूप हायफाय किंवा क्रिटिकल पॉईंटला जर लंग्स एक्सपांड झाले ज्यामुळे लंग्स डिस्ट्रॉय होऊ शकतं किंवा लंग्सचे मसल ब्रेक होऊ शकतात, त्यावेळेला काय होतं. Now when it is that lungs expand at very high critical point, then stretch receptor are stimulated. एकदम खूप जास्त हाय रेस्पिरेशन झालं की तिकडे लंग्समध्ये मसलमध्ये काही स्ट्रेच रिसेप्टर असतात. स्ट्रेच तुम्हाला माहिती आहे, खूप ताण आलाय, स्ट्रेन आला तिथे, तर त्याला स्टिम्युलस मिळतं. स्ट्रेच रिसेप्टर्स आर स्टिम्युलेटेड. आता त्याला स्टिम्युलस मिळालं की तो काय करतो, नाव इट सेंड द इम्पल्स टू वॅगस नर्व. हे रिसेप्टर आहे त्याला ते मिळालं की आता खूप जास्त हायफाय काम होऊन राहिलं आहे, तर तो ते स्टिम्युलस घेऊन तो पुन्हा सिग्नल पाठवतो वॅगस नावाच्या नर्व जवळ. ठीक आहे. वॅगस नर्व काय करते पुढे, ना वॅगस नर्व सेंड द इम्पल्स टू एक्सपायरेटरी सेंटर. पहा इन्स्पिरेशन सुरू आहे, जे हायफाय चाललं त्यामुळे स्ट्रेच रिसेप्टर स्टिम्युलेट झाले, देन स्ट्रेच रिसेप्टर सेंड द इम्पल्स टू वॅगस नर्व. आता इन्स्पायरेशन जास्त आहे तर एक्सपायरेशन व्हावं लागेल ना, म्हणून मग वॅगस नर्व सेंड द इम्पल्स टू एक्सपायरेटरी सेंटर. आता एक्सपायरेटरी सेंटर कोणता होता आपला, व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ मिडुला, बरोबर आहे. आणि हे पाठवलं कोणा, तर डॉर्सल न्यूरॉन ग्रुप इन मिडुला. इन्स्पायरेटरी सेंटर पासून स्ट्रेच रिसेप्टर पासून वॅगस नर्वने आता पाठवलं यस व्हेंट्रोलॅटरल न्यूरॉन मिडुला मधलं, दॅट इज एक्सपायरेटरी सेंटर. क्लिअर. नाव एक्सपायरेटरी सेंटर सेंड आउट द इम्पल्स टू इन्स्पायरेटरी सेंटर. हा पुन्हा इन्स्पायरेटरी सेंटरला रिटर्न मेसेज करतो, पण तो इनहिबिटरी सिग्नल आहे कि वो हे जास्त होऊन रहा है, इसको कम करो, क्योंकि ज़्यादा हो रहा है ना, तो एक्सपायरेटरी सेंटर उसको बोलेगा क्योंकि वो तो काम में है अभी.
इन्स्पायरेटरी सेंटर ऍक्च्युली ते काम करतोय, त्यामुळे थ्रू त्या स्टेज रिसेप्टर म्हणा, वॅगस नर्व म्हणा, तिथून एक्सपायरेटरी सेंटरला गेलं आणि एक्सपायरेटरी सेंटर पुन्हा रिटर्न मेसेज इन्स्पायरेटरी सेंटरला पाठवतो, जो मेसेज इनहिबिटरी आहे. इनहिबिटरी म्हणजे अपोज करणारा, की हे ज्यादा हो रहा है सो कम करो, हे जास्त होऊन राहिलंय. पुढे काय होतं, नाउ दॅट सिग्नल विच इज सेंड बाय एक्सपायरेटरी सेंटर टू इन्स्पायरेटरी सेंटर, इट इज द इनहिबिटरी सिग्नल. ड्यू टू दॅट इन्स्पायरेटरी मसल रिलॅक्स, जे आता एक्सपांड झाले होते, हा पूर्ण सिग्नल आल्यामुळे ते इन्स्पायरेटरी सेंटरचे मसल रिलॅक्स होतात अँड एक्सपायरेशन इज फॉलो. आणि लगेच मग एक्सपायरेशन होतं, म्हणजे जे आता लंग्स खूप असे मोठे वाढवून राहिले आहे, इन्स्पायरेशन जास्त झालं होतं ते आता कमी होईल आणि लगेच ते जे त्यात एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ एअर किंवा ऑक्सिजन किंवा CO2 जे काही आपण बघितलं ते आता बॉडीतून बाहेर फेकलं जाईल बाय मीन्स ऑफ एक्सपायरेशन. सो इन दिस वे व्हेन लंग्स एक्सपांड टू क्रिटिकल व्हॅल्यू अशी पद्धत चालते. मग आता पुढे काय होतं, नाउ ॲज एअर लिव्ज द लंग, आता एक्सपायरेशन सुरू आहे त्यामुळे लंग्स मधली जी एअर आहे ती काय झाली आता, ॲज एअर लिव्ज द लंग ड्युरिंग एक्सपायरेशन जेव्हा एअर आता लिव्ह झाली, एअर आपल्या लंग्स मधून बाहेर झाली आहे, सो लंग डिप्लॅटेड, जे लंग्स एक्सपांड झाले होते ते आता डिप्लॅट होतील, ते कॉन्ट्रॅक्ट म्हणू शकता तुम्ही शब्द, लंग्स डिप्लॅटेड, सो दॅट स्टेट रिसेप्टर आर नो लॉंगर स्टिम्युलेटेड. नाउ एक्सपायरेशन सुरू आहे त्यामुळे काय झालं, एअर लिव्ज द लंग्स ड्युरिंग एक्सपायरेशन. आता जर एअर लिव्ज झाली त्यामुळे लंग्स काय होईल तर डिप्लॅट होईल. आता लंग्स डिप्लॅट झाल्यामुळे काही स्टेज रिसेप्टरचं काही सिग्नल घ्यायची गरज नाही. स्टेज रिसेप्टरला सिग्नल केव्हा मिळतात, वेन स्टेज रिसेप्टर रिसीव्ह द सिग्नल दॅट लंग्स एक्सपांड ॲट क्रिटिकल व्हॅल्यू. पण आता क्रिटिकल व्हॅल्यू नाही आहे, एक्सपायरेशन झालं, एअर पूर्ण लंग्स मधून बाहेर पडली आहे, सो स्टेज रिसेप्टर आर नो लॉंगर स्टिम्युलेटेड, स्टेज रिसेप्टरवर स्टिम्युलेशन मिळत नाही, सो दॅट इन्स्पिरेटरी सेंटर इज नॉट इनहिबिटेड. आता याला जर सिग्नल नाही मिळालं तर हा पुढे पाठवेल का, त्यामुळे पुन्हा एक्सपायरेटरी सेंटरच्या माध्यमातून इन्स्पायरेटरी सेंटरला कोणतेही सिग्नल मिळत नाही. एक्सपायरेशन झालाय म्हणजे एक इन्स्पायरेशन, त्यानंतर तिकडे ऑक्सिजन जाणं, CO2 येणं आणि ते CO2 बाहेर फेकणं, म्हणजे एक्झलेशन किंवा इनहेलेशन दोन्ही कम्प्लीट झालंय. नाव पुन्हा इन्स्पायरेशन सुरू होईल. हे जे होऊन राहिलं आहे पूर्ण म्हणजे क्रिटिकल व्हॅल्यूला एक्सपांड होणं, then signal is received by stage receptor, then pass to the vagus nerve to expiratory center to inhibitory center or inspiratory center, so that muscle of the inspiratory center can be relaxed and expiration start. हे जे कंटिन्यू चालतं, that alternate event of inspiration and expiration which is regulated by pons and medulla both, that is called as हिअरिंग ब्रुरर रिफ्लेक्स. यालाच म्हणतात हिअरिंग ब्रुरर रिफ्लेक्स. हा सायंटिस्ट आहे आणि त्यावरून त्याला नाव दिलं आहे हिअरिंग ब्रुरर रिफ्लेक्स. रिफ्लेक्स ॲक्शनचे बरेचसे टाईप आहे, त्यातला हा एक टाईप. सो इट ऑल्सो प्रिव्हेंट द लंग्स फ्रॉम इन्फ्लॅटिंग टू द पॉइंट ऑफ बस्टिंग. म्हणजे या सगळ्या रेग्युलेशनमुळे काय होतं तर साहजिक आहे, आता हे सगळं जर झालं नसतं तर खूप जास्त इन्स्पायरेशन झालं असतं, त्यामुळे लंग्सचे जे मसल आहेत ते अजून जास्त स्ट्रेच झाले असते आणि लंग्स बस्ट झालं असतं, फुटलं गेलं असतं. तर हे सगळं या हिअरिंग ब्रुरर्स रिफ्लेक्सच्या माध्यमातून कॅरी आउट होतं आणि लंग्सवर जो एक्स्ट्रा ताण येतो आहे, लंग्स जे एक्स्ट्रा खूप हाय लेवलपर्यंत चालला आहे त्याला प्रिव्हेंट केलं जातं. दॅट इज द रेग्युलेशन. नाउ लास्ट एक जनरल पॉईंट आला आहे, तो फास्टमध्ये वाचून घेऊ. द रेस्पिरेटरी सेंटर हॅज कनेक्शन विथ द सेरेब्रल कॉर्टेक्स ऑल्सो. ब्रेनचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा पार्ट दॅट इज सेरेब्रल कॉर्टेक्स. आउटर कव्हरिंग असते पूर्ण ब्रेनचं, ठीक आहे, पूर्ण बाहेरचं कव्हरिंग, कारण मिड्युला आणि कॉर्टेक्स असे दोन पार्ट आपण किडनीमध्ये घेतले, सगळ्या ऑर्गनमध्ये आहेत. ते एक सेरेब्रल कॉर्टेक्स सुद्धा रेस्पिरेटरी सेंटर आहे. विच मीन्स व्हॉट, म्हणजे इकडे तर सेंटर आहे, पण आता हा जो सेरेब्रल कॉर्टेक्स मधला सेंटर आहे रेस्पिरेशनचा, तो काय करतो, इट मीन्स दॅट वी कॅन व्हॉलंटरीली चेंज अवर पॅटर्न ऑफ ब्रिदिंग. बघा आता पॉन्स आणि मिडुला हे दोन्ही इनव्हॉलंटरी सेंटर आहे. हे जे नॉर्मल रेग्युलेशन बघितलं हे इनव्हॉलंटरी होतं, पण सेरेब्रल कॉर्टेक्सच्या माध्यमातून जे आता सेंटरचं काम होते आहे, सेरेब्रल कॉर्टेक्सच्या माध्यमातून जे कंट्रोल होते आहे ते व्हॉलंटरीली आहे.
म्हणजे आपण काही प्रमाणात आपल्या रेस्पिरेशनला कंट्रोल करू शकतो, काही प्रमाणात. कसं बघा, व्हॉलंटरी कंट्रोल इज प्रोटेक्टिव्ह बिकॉज इट अनेबल अस टू प्रिव्हेंट द वॉटर ऑर इरिटेटिंग गॅसेस फ्रॉम एंटरिंग द लंग्स. समजा आपल्यावर व्हॉलंटरी ॲक्शन नसती, मग समजा तुम्ही पाण्यात गेले तर श्वास थांबवून ठेवावा लागते ना, कारण पाणी आपल्या नाकामधून तोंडामधून लंग्समध्ये जाईल. किंवा मग इरिटेटिंग गॅस आहे, तो गॅस जर इनहेल झाला, पॉयझनस गॅस आहे, तो जर लंग्समध्ये गेला तर त्या लंग्समध्ये पॉयझनिंग कंडिशन होऊ शकते. म्हणजे कुठेतरी अशी जर कंडिशन आली तर ते आपण स्वतः थांबवलं पाहिजे किंवा थांबवता आलं पाहिजे. त्यासाठी जनरली हा सेरेब्रल कॉर्टेक्सचा एक पार्ट आलाय विच प्रिव्हेंट अगेन द लंग्स फ्रॉम एनी टाईप ऑफ ॲक्सिडेंट. आय थिंक केमिकल बर्न म्हणा किंवा वॉटरचं जे प्रॉब्लेम येतो तो. बट द ॲबिलिटी टू स्टॉप द ब्रिदिंग इज ऑल्सो लिमिटेड बाय बिल्ट अप ॲज कार्बन डायऑक्साईड इन ब्लड. परंतु आता ही जी ॲबिलिटी आली आहे हे सुद्धा एका लिमिटेड फॉर्ममध्ये आहे. कारण जर तुम्ही ब्रिदिंग थांबवू शकले असते तर साहजिक आहे बॉडीमध्ये CO2 जास्त झालं असतं, सेलला प्रॉपर ऑक्सिजन मिळालं नसतं आणि सेलचं जे नॉर्मल एनर्जी प्रोडक्शन आहे ते अफेक्ट झालं असतं. म्हणून जरी सेरेब्रल कॉर्टेक्स इज ऑल्सो वन ऑफ द सेंटर, बट इट शोज द व्हॉलंटरीली कंट्रोल बाय मीन्स ऑफ अवर्स. आता स्वतः आपण कंट्रोल करतोय बाय मीन्स ऑफ सेरेब्रल कॉर्टेक्स, बट इट इज अ लिमिटेड फॉर्म. कारण खूप जास्त वेळा जर तुम्ही खूप जास्त वेळेसाठी जर तुम्ही लिमिट करू शकले किंवा थांबवू शकले तर तिकडे CO2चं प्रमाण वाढेल आणि मग पुन्हा एनर्जी लेवल डाऊन जाईल. सो याच कारणामुळे हे चौथे सेंटर इथे आपण लक्षात ठेवू, किंवा तिसरं म्हणता येईल पॉन्स मेडुला अँड सेरेब्रल कॉर्टेक्स. बट इट शोज द लिमिटेड ॲक्शन ऑफ स्टॉपिंग ऑफ respiration rate during such emergency condition. So that is about the regulation of breathing. नेक्स्ट पार्ट तसा आलेला नाही आहे, पण तो मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट आहे, तो उद्या मी तसं सांगतोय. मे बी उद्यापासून आपण ऑनलाईन घेऊ. क्लिअर.